आपण सगळे जाणताच की जुलै महिन्याच्या 21-22 तारखेला महाडला महापूर आला. तसं बघितलं तर महाडला पूर येणं हे काही नवीन नाही आहे. महाडमध्ये त्याला उथव असा एक शब्द आहे आणि पूर्वी लोक उथव एन्जॉय करायचे. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की गेले 3-4 वर्ष बघितलं आणखी तर पुराने हळूहळू उग्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे आणि यावर्षी तर अतिशय रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळालं. स्वाभाविकपणे विचार मनात येतो की असं काय झालं असेल, कशामुळे हे झालं असेल, याची काही आपल्याला वॉर्निंग मिळालेली होती का? आणि मग असं लक्षात येतं की 1989 सालचा पूर किंवा 2005 सालचा पूर ही कदाचित 2021साठीची असलेली वॉर्निंग असेल. निसर्ग 15 वर्ष थांबला आपल्यासाठी. आपल्याकडनं काय करायला हवं असे अनेक विचार मनात सुरू झाले आणि ते सुरू असतानाच नदीची पाठशाळा या उपक्रमाचा परिचय झाला. नदी ही एक जिवंत संज्ञा आहे असं प्रत्यक्ष नदीवरती ज्यावेळी जाऊन पाहिलं त्यावेळी लक्षात आलं. या दृष्टीने महाडची परिस्थिती काय आहे किंवा महाडच्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे, सर्वसाधारणपणे अशीच परिस्थिती कोकणामध्ये सुद्धा सगळीकडे आहे असेल. या दृष्टीने आपण व्यक्ती म्हणून काय करू शकतो, संस्था म्हणून काय करू शकतो, एखाद्या गावाचा विचार कसा करू शकतो, या सगळ्याचा विचार थोडक्यामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. या दृष्टीने आपली ही एक मदत मला हवी आहे. म्हणजे असं की हा जो व्हिडिओ आहे ना, हा इतक्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि माननीय नितीनजी गडकरी किंवा पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यापर्यंतही पोचला पाहिजे. मी असं का म्हणतो आहे याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळेल. ज्यावेळी पुराचा म्हणून आपण विचार करतो त्यावेळी पहिली गोष्ट आपल्या मनात ही स्वाभाविकपणे येते की नदीचं खोलीकरण करायला पाहिजे का. पण नदीचं खोलीकरण करायचं किंवा काय करायचं याच्या आधी हा मुळात प्रॉब्लेम कसा आहे आणि कसा तयार झाला आहे हे समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. महाडच्या संदर्भात बोलायचं झालं तर हे 2 मॅप्स आहेत. हा वरचा जो मॅप आहे हा 2004 सालातला आहे आणि हा जो मॅप आहे हा 2020 आत्ताच आहे, डिसेंबर 2020 किंवा 19-20. आपल्या असं लक्षात येईल की ही सावित्री नदी जी आहे ही काय नदी इकडून आली आणि ही सावित्री नदी आहे. तिथपासून दाखवायला सुरुवात केली आहे. आपल्या लक्षात येईल की वस्ती किती प्रमाणात वाढली आहे. 2004च्या नकाशात कळेल की इथे वस्ती जवळजवळ नाही आहे आणि हे पूर्ण इथे हा MIDCचा एरिया आहे. वस्ती खूप झालेली आहे आणि जर या ठिकाणी बघितलं आपण तर असं लक्षात येईल की नदी पात्रातला गाळ जो आहे हा 2004 साली जसा दिसतोय त्याच्या क्वालिटीमध्ये फरक पडलाय. तो आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय. थोडं जर पुढे गेलं तर काय दिसतं, हा राजेवाडीचा भाग आहे. तिथेही वस्ती खूप प्रमाणात वाढलेली आहे. हा पण 2004 सालचा नकाशा आहे आणि हा आता 2020चा नकाशा आहे. डिसेंबर 2020 तारीख पण दिसते. प्रचंड प्रमाणात इथे गाळ वाढलेला आहे. हा महाडचा शेडाव नाका. नदी या बाजूने येते आणि पाण्याला पुढे जायला जागाच नाहीये. आणि हा किती जुना आहे आपल्या असं लक्षात येईल की या परिसरामध्ये झाडं उगवलेली दिसत आहेत जी 2004 साली नव्हती. 2004 साली इथे सुद्धा झाडं नव्हती, इथे झाडं दिसत आहेत. याचा अर्थ असा आहे की तिथला गाळ पण अजून मोठ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पाणी जायला जागा नाहीये
आणि गाळही मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्या पुढे आपण आलो, गांधीचा पूल इथे दिसतोय. नदी अशी वळली आहे, सावित्री नदी आपली वळली आहे आणि पुन्हा वळणावरती मोठ्या प्रमाणामध्ये आपण ज्याला जुट्टे म्हणतोय, पण हे फक्त जुट्टे म्हणजे मातीचे जुट्टे नाहीये. आपल्या असं लक्षात येईल, इथे जेवढी झाडी होती त्याच्यापेक्षा आता खूप मोठ्या प्रमाणात इथे झाडी वाढली. झाडं वाढलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात वाढले, याचा अर्थ इथे मातीचं प्रमाण हे खूप वाढलंय आणि गाळाचं प्रमाणही खूप वाढलं. सावित्री पुढे गेल्यानंतर टेंभुर्णीच्या तिथे आपण ज्यावेळी जातो त्यावेळी ही परिस्थिती बदललेली दिसत नाही, तशीच आहे. खूप मोठ्या प्रमाणावर गाळाची बेट तयार झालेली आहे. आणि त्याचबरोबर दुसरंही लक्षात येईल की वस्ती पण वाढलेली आहे. आपल्याला एक कल्पना आहे, पण आपण ज्यावेळी कम्पेअर करतो ह्या दोन गोष्टी त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं किती मोठ्या प्रमाणात हे बदल झाले. आपण टेंभुर्णीचा जवळून काढलेला फोटो आहे सॅटेलाइटचा, गुगल अर्थ मधनं, आणि हा आत्ताच आहे 2021 ची इमेज आहे. आपल्याला असं वाटेल की हे फक्त सावित्रीचंच आहे का, तर असं नाही. काही दिवसांपूर्वी आम्ही काय नदीवरती गेलो होतो. आपल्या लक्षात येईल की हा जो फोटो आहे हा काय नदीचा रायगडच्या समोरचा फोटो आहे. इथे नदी दिसतच नाहीये, फक्त खडी दिसते. आणि तेच हा जो फोटो आहे हा वाळंच्या समोरचा काय नदीचा फोटो आहे. हा जो भाग दिसतोय इथे जिथे पाणी दिसतंय, गावकऱ्यांचं म्हणणं तिथलं असं आहे की इथे मोठे डोह आहेत, जवळजवळ 2 पुरुष खोल म्हणजे साधारणपणे 12-13 फूट खोल, जिथे पूर्वी मासेमारी होत होती किंवा लोक पोहत होती. आता तिथनं या काठावरनं त्या काठावरती चालत जाऊ शकतात. इतकं नदी भरलेली आहे, भरत आलेली आहे. आणि हा फोटो आहे हा मांडल्याच्या जवळचा ओढा आहे. कुठे तुम्हाला ओढा दिसतोय का ह्याच्यात? या वर्षीचा जो पूर आला त्याच्यामध्ये ही जी दगड आहे ते दगड वाहून आलेत, हे सगळे ह्या शेतामध्ये गेलेत. नॅचरल कोर्समध्ये दगड गोटे तयार होतातच नदीमध्ये, ते पुढे जायला पाहिजे, ते पुढे गेलेच नाही कुठेही. आणि हा जो फोटो आहे हा मांडल्याचा जो सुप्रसिद्ध धबधबा आहे तिथला आहे. हे जे लोक सगळे उभे आहेत हे त्या धबधब्यामुळे जो डोह तयार झालेला होता पूर्वी तो आता पूर्णपणे भरलेला आहे. तिथे सुद्धा याच लोकांनी, गावातल्या लोकांनी असं सांगितलं की जवळजवळ 10-12 फूट खोल, 15 फूट खोल असा तो डोह होता, तो पूर्णपणे भरून गेलेला आहे. हे पाणी जाणार कुठे? त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे हा फक्त सावित्रीचा प्रॉब्लेम नाहीये, फक्त आपल्या तालुक्यातल्या काळ नदीचा किंवा गांधारी नदीचा नाहीये, छोट्या छोट्या ओढ्यांचा सुद्धा हा प्रॉब्लेम झालेला आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला राजेवाडीचे फोटो दाखवले. 2 दिवसापूर्वी राजेवाडीचे हे फोटो आहेत. हा फोटो राजेवाडीच्या समोर जी नदी दिसते सावित्री तिचा आहे. आणि ही जी सावित्री दिसते म्हणजे हे जे गोटे दिसत आहेत, ही रेती गाळ साठलेला जो दिसतोय तो राजेवाडीच्या साईडच्या सावित्रीच्या किनाऱ्याचा भाग आहे. आपल्या लक्षात येईल तिथे गेल्यानंतर हे जाणवतं आणखी की राजेवाडीकडून सावित्रीला मिळणारा जो नाला आहे तो आता या नदीच्या लेव्हलच्या खाली गेलाय. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की इथे किती मोठ्या प्रमाणावर गाळ साठलेला आहे. आणि गाळ याचा अर्थ माती, रेती, धोंडे, गोटे सगळं मिळून असलेला तो गाळ एवढ्या मोठ्या प्रमाणात इथेही आपल्याला दिसतो.
आपल्या लक्षात येईल नक्की की जल, जंगल, जमीन याचा जसा संबंध आहे तसा या सगळ्याचा जीवनाशी संबंध आहे. म्हणजेच आपल्याला याचा विचार करताना जल, जीवन, जंगल, जमीन याचा एकत्रित विचार करावा लागेल. आणि हा विचार करण्यासाठी आपण ज्यावेळी पुढे पाहतो कसं करता येईल, काय करता येईल, आपल्या लक्षात येतं की हे गाळ तर काढायलाच पाहिजे, पण नदीचं आरोग्य पुन्हा व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि जे गेले 100-150 वर्षात झालं नाही असं जर काम करायचं असेल तर हे किती मोठं काम आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि या मोठ्या कामासाठी काही मोठे निर्णय पण होण्याची आवश्यकता आहे असंही आपल्याला लक्षात येईल. एका गोष्टीकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे. माननीय नितीनजी गडकरी यांनी ग्रीन हायवे अशी संकल्पना 2015 पासून राबवायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, हमारी सरकार का सतत प्रयास समुदाय, किसानों, गैर सरकारी संगठनों, निजी क्षेत्र वगैरह पर्यावरण अनुकूल राष्ट्रीय राजमार्ग विकसित करने का है. अगर पर्यावरण अनुकूल राष्ट्रीय राजमार्ग विकसित करना है तो उसके लिए बहुत कुछ सामग्री की आवश्यकता रहेगी. और ये जो सामग्री है ये आसानी से नदी से उपलब्ध हो सकती है. याला धरून त्यांची व्हिजन अशी आहे की टू डेव्हलप इको फ्रेंडली नॅशनल हायवेज with participation of the community, farmers, NGOs, private sector institutions, government agencies and the forest department of economic growth and development in a sustainable manner. Sustainable manner हे होण्यासाठी या नदीच्या सिल्टिंगचा डिसिल्ट करून आपण उपयोग करू शकतो का? याच्यासाठी एवढ्या मोठ्या स्तरावरती जर काही निर्णय झाले तर त्याचा फायदा आपल्या सावित्रीलाच नाही, चिपळूणच्या वशिष्ठीलाच नाही, साखरप्याच्या काजळीलाच नाही, तर कोकणातल्याच नव्हे कदाचित देशातल्या सर्व नद्यांना होऊ शकतो. आणि त्या दृष्टीने दुसरीही एक पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचीच आलेली आहे. ही ड्राफ्ट पॉलिसी होती 2017 मध्ये. त्याच्यात त्यांचं म्हणणं असं आहे की सेडिमेंट मॅनेजमेंटसाठी पॉलिसी त्यांनी तयार केलेली आहे. त्याच्यात ते काय म्हणतात, सेडिमेंट ट्रान्सपोर्ट, बँक इरोजन अँड असोसिएटेड चॅनल मोबिलिटी रिप्रेझेंट की फिजिकल प्रोसेसेस ऑफ रिव्हर्स अँड देअर अंडरस्टँडिंग इज ऑफ क्रुशियल इम्पॉर्टन्स फॉर डिफाइनिंग रिव्हर रेस्टोरेशन अँड मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज. त्याच्यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे, annual silt requirement ही एस्टॅब्लिश करायला आणि the same can be clubbed with silt removal as is given above wherever possible. याच ड्राफ्ट पॉलिसी मध्ये पुढे असं म्हटलंय 2017च्या, the quantity of sediments needed to be removed from river is usually very high. मी जे आपल्याला राजेवाडीचे फोटो दाखवले किंवा आपण जी सावित्रीतली बेटं निघाली, आपल्या लक्षात येतं की किती मोठ्या प्रमाणावर ही सिल्टची क्वांटिटी, सेडिमेंटची क्वांटिटी ही नदीमध्ये आहे. आणि पुढे काय म्हणतात ते, सिन्स इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड लँड्स फॉर सिल्ट डिस्पोजल, देअरफॉर इट शुड बी एन्श्युअर्ड दॅट ऑल सिल्ट रिमूव्ड फ्रॉम रिव्हर शुड बी युटिलाइज्ड in some works. या निमित्ताने माझं म्हणणं असं आहे की एका बाजूला नदीचं डिसिल्टिंग आणि दुसऱ्या बाजूला डेव्हलपमेंट ही गोष्ट एकत्र होऊ शकते का?
किंबहुना माझं पुढे जाऊन म्हणणं असं आहे की हे डिसिल्टिंग सायंटिफिक पद्धतीने नदीची कुठलीही हानी न करता होणारं डिसिल्टिंग करून त्याचा उपयोग नदीच्याच बाजूला होणाऱ्या डेव्हलपमेंटसाठी जर आपण केला तर हा प्रॉब्लेम मुळापासून सुटायला तर मदत होईलच, पण आज खडी असेल, मुरुम असेल, याच्यासाठी जे डोंगर फोडले जातात ते फोडण्याचं प्रमाणही कमी होईल. एका बाजूला डिसिल्टिंग होईल, नदीचं आरोग्य सुधारेल आणि त्याचबरोबर डेव्हलपमेंट सुद्धा होईल. या सगळ्याचा जनता म्हणून आपण सगळ्यांनी आणि पॉलिसी मेकर्स म्हणून पॉलिसी मेकर्सनी जरूर विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर अंमलबजावणी केली पाहिजे. धन्यवाद.